धर्मनिरपेक्षतेचे पुढे काय? की धर्मनिरपेक्ष असणं म्हणजे धर्माच्या विरुद्ध असणं. धर्मनिरपेक्षतेचा आपला काही संबंध नाहीये. ती युरोपातनं किंवा पाश्चात्य जगातनं कॉपी पेस्ट केलेली गोष्ट आहे. अरे इथं जर हिंदू बहुसंख्य आहे तर त्यांच्या म्हणण्यानुसार गोष्टी ऐकल्या गेल्या पाहिजे. त्यात चुकीचं काय? छत्रपती शिवराय सर्व धर्मांचे होते, 18 पगड जातींचे होते, त्यांना केवळ हिंदूंचे अशा प्रकारे त्यांचं चित्र रंगवायचं. आणि मग हिंदू विरुद्ध मुस्लिम. जातीतून बाहेर पडलो की मी धर्मात अडकतो आणि मी धर्मातून बाहेर पडलो की जातीत अडकतो. म्हणजे भारतातली जातव्यवस्था हे तर मोठं त्रांगड आहे. तसं म्हणतात की सर्व स्त्रिया दलित आहेत आणि स्त्री हे जातसंस्थेचं प्रवेशद्वार आहे. सगळे मुस्लिम काही दहशतवादी नसतात, पण प्रत्येक दहशतवादी मात्र मुस्लिम असतो. भारत एक खोज नावाची मालिका केली गेली आणि या मालिकेमध्ये छत्रपती शिवरायांची भूमिका कोणी केली? महात्मा गांधींची हत्या कोणी केली? इंदिरा गांधींची हत्या कोणी केली? मालेगावमध्ये बॉम्बस्फोट कोणी केली? मराठा विरुद्ध ओबीसी, दलित विरुद्ध मराठा, मराठा विरुद्ध ब्राह्मण, अशा अनेक प्रकारच्या जातीय लढती आता सुरू झालेल्या आहेत. आणि ही फार दुर्दैव अशी गोष्ट आहे. नमस्कार, मी शार्दुल सराफ तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो. पुढे काय हे यूट्यूब चॅनल तुम्ही पाहताय, तुम्हाला ते आवडतंय, तुमची मतं, तुमच्या प्रतिक्रिया तुम्ही आमच्यापर्यंत देताय आणि त्याच्यामुळे आमचा उत्साह खूप वाढतोय. तेव्हा असंच करत राहा, आपले सबस्क्रायबर्स वाढवत राहा आणि जास्तीत जास्त लोकांना सांगा की पुढे काय हे चॅनल सबस्क्राईब करा. कारण पुढे काय हा प्रश्न नाहीये, तर पुढे काय हे उत्तर आहे. आपल्या या आजच्या नव्या फ्रेश एपिसोडमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत. आपण सगळ्यांनी ते गाणं ऐकलंय, माणसाने माणसाशी माणसासम वागावे. म्हणजे काय? आपण असं म्हणू शकतो का की माणसाने माणसाशी माणसासारखं वागायचं म्हणजे धर्मनिरपेक्ष वागायचं? हा धर्मनिरपेक्ष शब्द म्हणजे नेमकं काय? ही भानगड नेमकी काय? धर्मनिरपेक्षतेचे पुढे काय हाच आपला आजचा मुद्दा आहे. आणि याच्यासाठी आपल्याकडे पाहुणे म्हणून आलेले आहेत श्रीरंजन आवटे सर. नमस्कार सर, तुमचं खूप खूप स्वागत. नमस्कार. श्रीरंजन आवटे सर हे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये राज्यशास्त्र विभागात प्राध्यापक आहेत. शिवाय ते लेखक आहेत, कवी आहेत आणि त्यांचं संविधान भान ही लेखमालिका आपण लोकसत्ता या वृत्तपत्रामध्ये वाचली असेल, नसेल तर जरूर वाचा. तर आज आपण त्यांच्याशी धर्मनिरपेक्षतेचे पुढे काय या विषयावरती गप्पा मारणार आहोत. हा विषय थोडासा समजून घेणार आहोत. नमस्कार सर, तुमचं खूप खूप स्वागत. तर मी जेव्हा असं म्हणतो की मी धर्मनिरपेक्ष आहे, पण माझ्या मनात एक किंतु निर्माण होतो. ही भावना माझ्या मनामध्ये काय येते, ही नेमकी परिस्थिती काय, याबद्दल आपण आधी बोलूया. अगदी तुमचा प्रश्न खूप महत्वाचा आहे की पुढं काय. आणि मला नेहमी असं वाटतं की पुढं काय हे समजावून घ्यायचं असेल तर मागं काय आहे हे अगोदर समजावून घेतलं पाहिजे. बरोबर. म्हणजे आपण जेव्हा गाडी चालवत असतो तेव्हा आपला जो आरसा आहे तो आरसा आपल्याला सांगतो की मागून कोणती वाहनं येत आहेत आणि त्यानुसार आपण पुढं कसं जायचं ते ठरवतो. बरोबर. त्यामुळे मागं तेवढंच पाहायचं असतं की पुढं कसं जाता येईल, याचा रस्ता आपल्याला दिसावा इतपत. आपण फक्त पुढंच बघत राहिलो तर मागणं येणारी वाहनं धडकतील आणि मागच पाहत राहिलो तर समोरच्या खड्ड्यामध्ये आपण कधी पडू ते आपल्याला कळणार नाही. त्यामुळे धर्मनिरपेक्षतेचं पुढं काय या प्रश्नाकडे येण्यापूर्वी धर्मनिरपेक्षता मुळात आहे काय, आणि तुमचा प्रश्न मुळात त्याच विषयी आहे की आपण जेव्हा धर्मनिरपेक्ष आहोत असं म्हणतो तेव्हा त्या माणसाला वाटतं की आपण हे म्हणायचं की नाही, आपण सेक्युलर आहोत हे म्हणायचं की नाही. कारण धर्मनिरपेक्षतेविषयी काही धारणा तयार झाल्यात. त्यातली एक धारणा अशी आहे की धर्मनिरपेक्ष असणं म्हणजे धर्माच्या विरुद्ध असणं. बरोबर. पण असं आहेच ना सर? म्हणजे धर्मनिरपेक्ष म्हणजे धर्माच्या विरुद्ध असणं नाही. ओके, बिलकुल नाही. धर्मनिरपेक्षतेचा अर्थ असा की धर्म मी प्रमाण मानत नाही. मी माझ्या वैयक्तिक आणि सार्वजनिक जीवनामध्ये कुठल्याही प्रकारचा भेदभाव करत नाही. म्हणजे मी नेहमी असं म्हणतो की मी हिंदू आहे, मी मुस्लिम आहे, मी ख्रिश्चन आहे आणि मी धर्मनिरपेक्ष आहे. याच्यामध्ये कोणतीही विसंगती नाही. मी हिंदू सश्रद्धा व्यक्ती आहे आणि मी धर्मनिरपेक्ष आहे, याच्यात काहीही विरोधाभास नाही. ओके. पण आपल्याकडे अशी एक धारणा तयार झाली आहे की धर्मनिरपेक्ष असणं म्हणजे धर्माच्या विरुद्ध असणं, नास्तिक असणं म्हणजे धर्मनिरपेक्ष असणं, अशी चुकीची धारणा तयार झाली. पण मग अशी चुकीची धारणा म्हणजे आता ही चुकीची आहे हे आता आजच आपल्या सगळ्या प्रेक्षकांना कळेल. पण हे जे आहे हे एक आव्हान झालंय असं नाही वाटत आहे तुम्हाला
की अगदी धर्मनिरपेक्ष सगळ्यात मोठं आव्हान झालं हे. हां. कारण आता आपल्याला प्रश्न असा निर्माण होतो की जेव्हा कोणी असं म्हणतं की मी सेक्युलर आहे, दुसरे व्यक्ती नाही मी धर्म मानतो, त्यांना हे कळतच नाही की ते परस्पराच्या विरोधी बोलत नाही आहेत. म्हणजे आपण आपापला धर्म, आपापल्या श्रद्धा त्यांचं पालन करू शकतो. आणि हे स्वातंत्र्य आपल्याला भारताच्या संविधानातच दिलेलं आहे. भारताच्या संविधानाचं कलम 25 असं सांगतं की तुम्हाला मला प्रत्येकाला सदसद विवेकाचं स्वातंत्र्य आहे. सदसद विवेक म्हणजे काय? ज्याला चांगलं काय, वाईट काय, बरोबर काय, चूक काय हे निवडता येतं, पारख करता येते. नीर क्षीर विवेक, दूध का दूध, पाणी का पाणी, असं ज्याला करता येतं आणि त्याच्यानुसार तुम्ही निर्णय घेता. असं संविधानात म्हटलेलं नाही की तुम्ही तुमच्या पालकांचा धर्म स्वीकारावा. असं संविधानात म्हटलेलं नाही की तुम्ही अमुकच धर्म स्वीकारावा. तुम्हाला हवा तो धर्म तुम्ही स्वीकारू शकता आणि तुम्हाला धर्म स्वीकारायचाच नसेल तरी काही हरकत नाही. तुमच्या आस्था, तुमच्या श्रद्धा या वैयक्तिक आहेत आणि त्यानुसार वागण्याचं स्वातंत्र्य तुम्हाला आहे. हे भारताच्या संविधानाच्या कलम 25 मध्ये पहिल्यापासूनच म्हटलंय. अनेकांना असं वाटतं की हा जो शब्द सेक्युलर किंवा धर्मनिरपेक्ष हा संविधानाच्या उद्देशिकेमध्ये नंतर घुसडला गेला. नाही, मला हाच प्रश्न विचारायचा होता. अनेकांचं असं म्हणणं की आपल्याकडे धर्मनिरपेक्षता हा शब्द नव्हता, तो नंतर टाकण्यात आला. तर हे जरा आज आपण हा मुद्दा समजून घेऊया. ही गोष्ट बरोबर आहे. 1976 साली 42व्या घटना दुरुस्तीनं संविधानाच्या उद्देशिकेमध्ये धर्मनिरपेक्ष शब्द जोडण्यात आला. ओके. घुसडला नाही. हा. आता जोडणं वेगळं आणि घुसडणं वेगळं. घुसडण्याचा अर्थ असा की तो विचार काही पहिल्यापासून आपण मानत नव्हतो बरं. आणि आता आपण तो मुद्दामून काहीतरी बळजबरीनं जोडला, जी आपली विचारधाराच नव्हती त्याच्याशी काहीतरी विसंगत आहे असा त्याचा अर्थ होतो. प्रत्यक्षामध्ये मी आता म्हटल्याप्रमाणे सुरुवातीपासून संविधानाच्या अगदी पहिल्या ड्राफ्ट पासून कलम 25 मध्ये म्हणजे तेव्हाचा क्रमांक वेगळा होता अर्थात, जे काय पण धर्मनिरपेक्ष शब्द वापरलेला होता आणि आपल्या या सगळ्या श्रद्धा त्या बाळगण्याचं स्वातंत्र्य आपल्याला आहे. त्याच्यामध्ये राज्यसंस्था हस्तक्षेप करणार नाही हे पहिल्यापासून आपण तत्व स्वीकारलेलं होतं. ते फक्त उद्देशिकेत आपण नंतर जोडलं. ओके. म्हणजे मी असं म्हणेन की मी असं एखाद्या फ्लॅटमध्ये राहतोय, 15-20 वर्ष झालं राहतोय आणि मला सांगितलं आमच्या सोसायटीवाल्यांनी की अरे नेमप्लेट लावा. मग मी नेमप्लेट लावली तर लोक म्हटले अरे हा कालपासून इथं राहायला आला. तर मला हसू येईल ना, अरे राहतोय इथं 15-20 वर्ष झालं, फक्त नेमप्लेट लावली. तसं एका अर्थानं फक्त तुमच्या उद्देशिकेमध्ये हा शब्द जोडला. म्हणजे आधीपासून ते आपल्या मनामध्ये होतं, फक्त ते ओठावरती आलं असं आपण म्हणू शकू. हो हो, उद्देशिकेच्या बाबतीत म्हणायचं तर अगदी असं म्हणता येईल, अगदी सोप्या भाषेमध्ये असं म्हणता येईल आपल्याला. या फॉर्मॅटमध्ये ते तिथे आलं. आधी ते होतं पण ते तत्व आपण स्वीकारलेलं होतं. पण मग नेमका गोंधळ काय? गोंधळ असा आहे की आपल्याकडे असं चित्र तयार झालं की जो कोणी धर्माला विरोध करतो तो म्हणजे धर्मनिरपेक्ष, आणि अशा प्रकारची धारणा व्हायला अनेक गोष्टी कारणीभूत आहेत. त्या कारणांमध्ये मी आता जात नाही. पण आपल्याकडे धर्मनिरपेक्षतेची कल्पना नेमकी काय आहे आपली, म्हणजे मुळात त्याची सगळी चर्चा जी आहे. मला तेच म्हणायचं होतं की आपण मग सुरुवात आपण करूया. हो धर्म हो हो ह्या गोष्टीपासून. हा नेमका प्रकार काय आहे. तर धर्म 2 पातळ्यांवरती कार्य करतो. एक म्हणजे तुमची वैयक्तिक श्रद्धा आणि सामूहिक समाज व्यवस्था, हे 2 पातळ्यांवरती धर्म काम करतो. आणि आपल्याला कल्पना आहे की युरोपीय प्रबोधनाची सुरुवात जेव्हा झाली, म्हणजे रेनेसा आणि एनलायटनमेंट ह्या 2 ज्या वेगवेगळ्या प्रक्रिया आहेत, त्याच्यातून धर्म आणि राज्यसंस्था याच्यामध्ये एक प्रकारचा संघर्ष सुरू झाला. बरोबर. किंवा माझा एरिया कोणता, तुझा एरिया कोणता. आणि त्याचं एक उत्तर युरोपीय सगळ्या समाजमंथनातून पुढे आलं की धर्माच्या क्षेत्रामध्ये म्हणजे पोपच्या क्षेत्रामध्ये राजानं हस्तक्षेप करायचा नाही आणि राजाच्या क्षेत्रामध्ये पोपने हस्तक्षेप करायचा नाही. म्हणजे आपल्या भाषेत सांगायचं तर मेरे अंगणे में तुम्हारा क्या काम है, असं एक सोपं सूत्र हे युरोपीय लोकांनी निवडलं. भारतामध्ये ही प्रक्रिया खूप अवघड होती. कारण भारतामध्ये अनेक धर्म, त्याच्यामध्ये पुन्हा आणखीन जाती उपजाती, विविधता एवढी प्रचंड आहे. म्हणजे कल्पना करा, आता युरोपीय महासंघ, युरोपीय युनियन ची एकूण लोकसंख्या साधारण 50 कोटीच्या आसपास आहे. बरोबर. आणि एकट्या भारताची लोकसंख्या म्हणजे आता आपण जनगणना केली नसल्यामुळे नेमकं सांगता येणार नाही, पण 140 कोटीच्या वरती आपण गेलेलो आहोत. केवळ लोकसंख्या म्हणूनच नव्हे तर सगळ्या बाबतीमध्ये विविधतेचा निर्देशांक, डायव्हर्सिटी इंडेक्स जर आपण काढला तर भारतामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये विविधता आहे. तर त्याच्यामुळे भारतामध्ये धर्माचा प्रश्न हा अधिक जटिल, अधिक गुंतागुंतीचा असा होता. आणि म्हणून त्याच्यावरचं उत्तर जे आहे
ते आपण खूप ज्याला म्हणता येईल खूप विचारपूर्वक निवडलं. आपण दुसराच त्याच्याविषयीचा जो भ्रम आहे, मी जसं म्हटलं की धर्मनिरपेक्षता म्हणजे काहीतरी धर्माच्या विरुद्ध, तसंच धर्मनिरपेक्षतेचा आपला काही संबंध नाहीये. ती युरोपातनं किंवा पाश्चात्य जगातनं कॉपी पेस्ट केलेली गोष्ट आहे. ओके. असं आपल्याला अनेकांना वाटत असतं. संविधानाविषयी पण असं वाटतं की हे सगळं कॉपी पेस्ट केलंय. तो काय एन्व्हायरमेंटचा प्रोजेक्ट आहे का तुम्ही करता तो? विकिपीडियावरून घेतलं काहीतरी, चॅट जीपीटी वरून घेतलं काहीतरी. आपल्या संविधानकर्त्यांनी, समाजसुधारकांनी अतिशय गंभीरपणे या प्रश्नाची चर्चा केलेली आहे आणि त्याच्यातनं धर्मनिरपेक्षतेची कल्पना ही आकाराला आली. त्यातलं पहिलं सूत्र आपण असं म्हटलं की राज्यसंस्थेला म्हणजे सरकारला कुठलाही धर्म असणार नाही. बरोबर. हे पहिलं. दुसरं, राज्यसंस्था ही कोणत्याही धर्मामध्ये भेदभाव करणार नाही. सगळे धर्म समान मानेल. तिसरं, ज्याचा मगाशी मी उल्लेख केला, कलम 25 असं म्हणालं की प्रत्येकाला सदसद विवेकाचं स्वातंत्र्य आहे. म्हणजे तुम्ही तुमच्या श्रद्धांनुसार, आस्थेनुसार वागू शकता. बरोबर. आता याच्यापेक्षा आणखीन एक चौथं जे आहे, ती जे मूल्य आहे किंवा तो जो घटक आहे, त्याच्यातनं सगळी ही गुंतागुंत निर्माण होते. ती अशी आहे की युरोपीय याच्यामध्ये हे म्हटलं की धर्माच्या क्षेत्रामध्ये हस्तक्षेप करायचा नाही आणि धर्मसुद्धा राज्यसंस्थेच्या क्षेत्रामध्ये हस्तक्षेप करणार नाही. बरोबर. म्हणजे दोघांनी आपापला एरिया जो आहे तो शाबूत ठेवायचा. भारतामध्ये म्हटलं आपण असं नाही, राज्यसंस्था म्हणजे सरकार धर्माच्या क्षेत्रामध्ये हस्तक्षेप करेल. ओके. त्यामुळे आपली धर्मनिरपेक्षता ही ब्रिटिशांकडनं, युरोपीय लोकांकडनं उसनवारीनं घेतलेली नाही, ती बरोबर. आपली आहे. हा पहिला मुद्दा. दुसरी गोष्ट अशी की हस्तक्षेप का करायचा? तर हस्तक्षेप मानवी हक्कांसाठी करायचा, मानवी प्रतिष्ठेसाठी करायचा. उदाहरणार्थ, अस्पृश्यतेवरती बंदी असं संविधानातलं 17वं कलम आहे. याचा अर्थ काय की जो कोणी अस्पृश्यतेचं पालन करेल त्याच्यावरती थेट गुन्हा दाखल होऊ शकतो. बरोबर. अस्पृश्यता ही धर्मातली प्रथा आहे. मग संविधान थेटच म्हणतंय की ह्याच्यावर आम्ही बंदी घालतो. म्हणजे धर्माच्या क्षेत्रामध्ये आपण हस्तक्षेप करतो आहोत. आता पुढचा प्रश्न निर्माण झाला की मग आता तुम्ही या धर्मामध्ये एवढा हस्तक्षेप करता, दुसऱ्या धर्मामध्ये इतका हस्तक्षेप करता, मला सगळ्या धर्मामध्ये समान हस्तक्षेप तुम्ही करत नाही. मला याच प्रश्नाकडे यायचं होतं. अनेकांच्या मनात हे आहे की एका विशिष्ट समाजाचं आपण तुष्टीकरण करतो, हा शब्द ते वापरतात. तर मग त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? त्याला जोडून दुसराही प्रश्न मी तुमच्या प्रश्नाला जोडून असा विचारतो, जो अनेकांच्या मनामध्ये असतो की अरे इथं जर हिंदू बहुसंख्य आहेत तर त्यांच्या म्हणण्यानुसार गोष्टी ऐकल्या गेल्या पाहिजेत, त्यात चुकीचं काय? यात काहीच चुकीची गोष्ट नाही ना. तुम्ही लोकशाही कशाची आहे? ती मेजॉरिटीवरती आधारित आहे. बहुसंख्य लोक काय म्हणतात याच्यानुसार तुम्ही निर्णय घेता. बरोबर ना? पण बहुमत महत्वाचं असेल. हिंदू इथं बहुमतात आहेतच ऑलरेडी, त्यामुळे हिंदूंनुसार निर्णय घेतले जावेत. आणि दुसरं असं न घेता तुम्ही अल्पसंख्याकांचं तुष्टीकरण करता, त्यांचे लाड करता, अशा प्रकारच्या गोष्टी अनेकदा होतात. बरोबर. आपले कॉम्रेड पानसरे जे आहेत त्यांनी एक छोटी पुस्तिका लिहिली होती. त्या पुस्तकाचं शीर्षक होतं मुस्लिमांचे लाड ? आणि छोटीशी पुस्तिका आहे ती. खूप छान त्यांनी त्याच्यामध्ये स्पष्ट केलंय की आपल्याला नेमकं आपण अशा प्रकारचं धोरण का स्वीकारलं. मी तुम्हाला एक क्षण थांबवतो. मुस्लिमांचे लाड हे कॉम्रेड गोविंद पानसरेंचं पुस्तक अवेलेबल आहे. तुम्ही ते वाचा आणि मग तुमचं मत काय ते तयार करा. कुठल्याही मतावर लगेच जाऊ नका. आजचा हा एपिसोड फार महत्वाचा आहे. शेवटपर्यंत बघा. अशा अनेक गोष्टी, असे अनेक रेफरन्सेस तुम्हाला आम्ही देणार आहोत. सर प्लीज कंटिन्यू. तर तुम्ही अशी कल्पना करा की 4 पुरुष एका ट्रेनच्या कंपार्टमेंटमधून प्रवास करतायत आणि त्यातला जो पहिला पुरुष आहे तो चेन स्मोकर आहे. बरं. सिगरेट ओढतो. दुसरा जो आहे तो कधी कधी सिगरेट ओढतो. तिसरा जो आहे तो सिगरेट ओढत नाही, पण त्याला कोणी ओढलं तर काही प्रॉब्लेम नाही, हरकत नाही. आणि चौथा जो आहे त्याला दम्याचा त्रास आहे. आता अशा परिस्थितीमध्ये तुम्ही जर असा प्रश्न उपस्थित केला की पहिल्या पुरुषानं सिगरेट ओढावी की ओढू नये, हा या ना, उत्तर काय येईल? ना यायला हवं. ना यायला हवं, पण उत्तर ना येणार नाही. उत्तर काय येईल? 3-1. हा, कारण पहिला तर ओढतोच आहे, दुसरा कधी कधी ओढतो, तिसऱ्याला ओढत नाही, पण प्रॉब्लेम नाहीये. प्रॉब्लेम फक्त एकाच व्यक्तीला आहे ना. त्यामुळे 75% बहुमतानं हा निर्णय झाला की पहिल्या पुरुषानं सिगरेट ओढली पाहिजे. आता त्या पुरुषानं जर सिगरेट ओढली आणि चौथ्या माणसाचा जीव गेला तर हा निर्णय
लोकशाही तत्वांनुसार झाला असं आपल्याला म्हणता येईल का? हा, बरोबर. याचा अर्थ असा की लोकशाही इज नॉट इक्वल टू बहुमत. हम्म, लोकशाहीमध्ये बहुमत महत्वाचं आहे. बरोबर आपण निवडणुका त्यासाठीच तर घेतो. बरोबर. पण लोकशाही इज नॉट इक्वल टू बहुमत. आपल्या तुकोबानं सांगितलं, सत्य असत्याशी मन केले ग्वाही, मानियले नाही बहुमता. वा वा, क्या बात आहे. त्यामुळे बहुमत महत्वाचं हे मान्य करूयात, पण त्याच्यासोबतच ही सगळी गुणात्मक हम्म. अशा प्रकारच्या संकल्पना त्या संख्यात्मक स्वरूपाच्या नाहीत. हम्म. आणि त्याच्यामुळे जर 100तल्या 80 लोकांना अमुक प्रकारचं वाटतं, पण इतर 20 लोकांना काय वाटतं ते सुद्धा तेवढंच महत्वाचं आहे. आणि मग जर तो जो एक माणूस आहे ज्याला दम्याचा त्रास आहे आणि तो वल्नरेबल आहे, हम्म. त्याचा जीव धोक्यात आहे, त्याला कुठल्याही प्रकारचं प्रतिनिधित्व नाही, अशा प्रकारच्या माणसाकरता तुम्हाला विशेष कायदे करायला लागतात. म्हणून आपल्याकडे कलम 29-30 मध्ये विशेष कायदे केलेत, विशेष तरतुदी केलेल्या आहेत, जे अल्पसंख्याकांसाठी शैक्षणिक आणि सांस्कृतिक अशा प्रकारचे हक्क आहेत. ते तुष्टीकरण नाही, ते लाड नाही, ते हक्क आहे. ते हक्क आहेत, जेणेकरून इथे प्रत्येकाचा आवाज उमटेल. ओके. 100तले 99 लोक जरी एक प्रकारची गोष्ट म्हणत असतील आणि एकाला वेगळं वाटत असेल तरी ते सुद्धा त्याला मांडता आलं पाहिजे. हा धर्मनिरपेक्ष लोकशाहीचा अर्थ आहे. ओके. आणि म्हणून इथे बहुसंख्य लोकांचं म्हणणं तर ऐकून घेतलं जातच, कुठल्याही व्यवस्थेमध्ये ऐकून घेतलं जातं. पण लोकशाहीची लिटमस टेस्ट असते तिथल्या अल्पसंख्याकांना कशा प्रकारे वागवलं जातं. आणि बाबासाहेब आंबेडकरांनी अनेकदा याविषयी भाष्य केलेलं आहे. एखादी राज्यसंस्था ही अल्पसंख्याकांना कशी वागवते ही त्या राज्यसंस्थेची परीक्षा असते. आणि आज आपण त्या परीक्षेमध्ये नापास होतोय की काय अशी अवस्था आली, म्हणून हा विषय महत्वाचा. ओके, ह्या परीक्षेत नापास झाल्यासारखी परिस्थिती निर्माण झालीये असं तुम्ही का म्हणताय? याचं कारण असं की राज्यसंस्थेनं स्वतः कोणताही धर्म स्वीकारता कामा नये. बरोबर. व्यक्तीला तिच्या श्रद्धांनुसार वागता आलं पाहिजे. ह्या 2 मूलभूत गोष्टी आहेत. आणि तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे राज्यसंस्थेनं सर्व धर्मांना समान मानलं पाहिजे. आता ह्या तिन्ही बाबींच्या विरोधात गोष्टी घडतात असं दिसतं. जेव्हा राज्यसंस्था किंवा सरकार असं म्हणतं की आम्ही मंदिराची स्थापना करू, जेव्हा व्यक्तीला आपल्या श्रद्धा किंवा आस्था याच्यानुसार वागताना भीती वाटायला लागते किंवा त्याच्यानुसार वागायला लागलात तर तुमचे कदाचित हत्या होऊ शकते, तुमच्यावरती कुठल्या प्रकारचा अन्याय होऊ शकतो. आणि एकच धर्म महत्वाचा आहे, त्याच धर्मानुसार सगळ्यांनी वागलं पाहिजे असं अप्रत्यक्षपणे सांगितलं जातं. तेव्हा सरळ सरळ धर्मनिरपेक्षतेच्या विरोधामध्ये कारभार चाललाय असं आपल्याला दिसतं. म्हणजे मी तुम्हाला एक उदाहरण सांगेन. सोमनाथ मंदिराच्या जीर्णोद्धाराचा प्रसंग होता. ही साधारण 1950च्या दशकातली गोष्ट आहे. तेव्हा राजेंद्र प्रसाद हे आपले राष्ट्रपती होते आणि पंडित जवाहरलाल नेहरू हे आपले पंतप्रधान होते. या सोमनाथ मंदिराच्या जीर्णोद्धाराला सोमनाथ मंदिराच्या जीर्णोद्धाराच्या प्रसंगाला राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद यांना प्रमुख पाहुणे म्हणून निमंत्रित केलं गेलं. त्यावेळेस पंडित नेहरूंनी त्यांना पत्र दिलं आणि त्यांना अशी विनंती केली की आपण या कार्यक्रमाला जाऊ नये. माझा विरोध मंदिराला नाही, प्रत्येकाच्या श्रद्धा आस्था या त्या ठिकाणी आहेत, पण तुम्ही एका संवैधानिक पदावरती आहात. ओके. तुम्ही एका धार्मिक कार्यक्रमाला जाऊन त्याला अधिक प्रोत्साहन देऊन इतर धर्मांवरती किंबहुना धर्मनिरपेक्षतेच्या मूलभूत तत्वाशी विसंगत असं वागत आहात. त्याला उत्तर म्हणून राजेंद्र प्रसादांनी असं म्हटलं की मला डिस्क्रिशनरी पॉवर्स आहेत, अर्थात स्वविवेकाधीन अधिकार आहेत, असं म्हणून तरी सुद्धा ते त्या कार्यक्रमाला गेले. त्याच्यानंतरही पंडित नेहरूंनी मुख्यमंत्र्यांना पत्र दिली. म्हणजे दर 15 दिवसाला पंडित नेहरू हे सगळ्या मुख्यमंत्र्यांना पत्र लिहायचे. आणि त्या पत्रामध्ये चक्क त्यांनी सांगितलं जरी राष्ट्रपती त्या कार्यक्रमाला गेलेले असले तरी सगळ्या मुख्यमंत्र्यांनी आणि नेत्यांनी हे लक्षात ठेवलं पाहिजे की तुम्ही एका संवैधानिक पदावरती आहात, धर्मनिरपेक्षतेचा आदर करणं त्यानुसार वागणं हे तुमचं कर्तव्य आहे. त्यामुळे तुम्ही अशा प्रकारच्या एका विशिष्ट धर्माच्या कार्यक्रमाला जाणं ही चुकीची गोष्ट आहे. आता आज काय घडतं हे मी तुम्हाला वेगळं सांगण्याची गरज नाही. पण मग आता मी थोडंसं आता हा अजून आता वाढत चाललाय, तर तो थोडा सुटा करायचा प्रयत्न करूया. मग आता एखाद्या संविधानिक पदावर असलेल्या व्यक्तीला असं आपला म्हणजे त्या ठिकाणी प्रमुख पाहुणे म्हणून जाण्याचा त्याचा जो हेतू आहे
तो मुळात माझी श्रद्धा आहे म्हणून मला तिथे जावंसं वाटतंय अशी असेल तर त्या व्यक्तीनं तिच्या वैयक्तिक अवकाशामध्ये हम्म. तिच्या श्रद्धेनुसार वागावं. बरोबर. त्याची काहीच अडचण नाही. हम्म. तिच्या घरामध्ये देवघर असेल, हम्म. तिनं देवाची पूजा करावी. हम्म. नाही, समजा ती व्यक्ती ही मुस्लिम असेल, तिनं नमाज पढावा. पण जेव्हा तुम्ही एका पदावरती आहात हम्म. आणि तुम्ही केवळ एका धर्माच्याच व्यासपीठावरती जाऊन जर तिथं तुमची उपस्थिती इटसेल्फ असेल तर याचा अर्थ तुम्ही एका धर्माला झुकतं माप देत आहात असा त्याचा अर्थ होतो. पण तुम्ही म्हणता त्याच्यातनंच तर दुसरा गुंत तयार होतो की त्याच्यामुळे असं वाटायला लागतं की अरे धर्मनिरपेक्षता म्हणजे धर्माला विरोध. तर धर्माला विरोध नाहीये. थोडक्यात सांगायचं म्हणजे भगवद्गीता सर्वश्रेष्ठ आहे, कुराण सर्वश्रेष्ठ आहे, त्रिपिटक सर्वश्रेष्ठ आहे, बायबल सर्वश्रेष्ठ आहे माझ्या घरी. पण जेव्हा जेव्हा आपण देशाचा ग्रंथ म्हणतोय, राष्ट्रीय ग्रंथ म्हणतोय, तो आहे भारतीय संविधान. आणि तो असं सांगतो की सगळे धर्म महत्वाचे आहेत, त्याच्यानुसारच्या आस्था महत्वाच्या आहेत, पण एका धर्माला झुकतं माप देता कामा नये, भेदभाव करता कामा नये. तुम्ही जिथपासून सुरुवात केलीत, माणसाने माणसाशी माणसासम वागणं हा मूलभूत जो ज्याला म्हणता येईल की धर्म आहे तो आपण समजून घेतला पाहिजे. आता ही धर्मनिरपेक्षता, आता ह्या धर्म ही जी संकल्पना आहे त्याच्यामध्ये अचानकपणे इतिहास हळूच डोकावतो, तर त्याचं कसं गणित मांडायचं? आपण जर इतिहास पाहिला तर आपल्याला असं दिसतं की भारतामध्ये एक बहुलता होती, बहुमुखी अशा प्रकारची परंपरा पहिल्यापासून होती. इथे एकच एक प्रकारचा धर्म, एकच एक प्रकारची परंपरा असं कधीच नव्हतं. इथे गौतम बुद्ध होते, इथे महावीर होते, इथे चार्वाक होता, इथं सगळी 6 दर्शनं होती, वेदांना चॅलेंज करणारी तत्वज्ञानं, महानुभाव पंथ, सुफी परंपरा, म्हणजे इतकी बहुविध अशा सगळी परंपरा होती आपली. बरोबर. पण इतिहास अशा प्रकारे रंगवला जातो की जणू तो एक धर्म विरुद्ध दुसरा धर्म. विशेषतः मध्ययुगीन जो इतिहास आहे त्याची जी काही मांडणी केली जाते ती जणू हिंदू विरुद्ध मुस्लिम. म्हणजे खरं तर याला एक ब्रिटिश इतिहासकार कारणीभूत आहे, जेम्स मिल नावाचा. ओके. त्यानं इतिहासाची अशी विभागणी केली की हिंदू कालखंड, मुस्लिम कालखंड आणि ब्रिटिशांचा कालखंड. अच्छा. इतकी ढोबळ बटबटीत प्रकारची विभागणी असू शकत नाही आणि ती कधीच नव्हती भारतात. पण म्हणजे काहीतरी पूर्वी एकत्रित सुवर्ण युग होतं हिंदूंचं. मुस्लिम आले, त्यांनी आक्रमण केलं आणि सगळं काही ते लयाला गेलं आणि मग आता आपल्याला ते पुन्हा तसं ते आणायचे सगळं ते सुवर्ण युग. अशा प्रकारची एक सगळी धारणा तयार केली जाते. बरं. पण ही मुळातच चुकीची आहे. अच्छा. म्हणजे आपल्याला असं दिसेल अनेक मुस्लिम राजांनी मशिदीवरती हल्ले केले, अनेक हिंदू राजांनी मंदिरावरती हल्ले केले. याचा अर्थ त्यांच्यासाठी ते मंदिर किंवा मशीद हे धार्मिक स्थळ नव्हतं, त्यांच्या सत्तेची ती गोष्ट होती. सत्तेचा भाग म्हणून तो प्रदेश काबीज करण्याच्या दृष्टीनं म्हणून त्यांनी अशा प्रकारचे हल्ले केले. म्हणजे तसंही एखाद्या गावामध्ये महत्वाची जागा कुठली असेल तर मंदिर, शाळा, हॉस्पिटल, त्याच्यातलं मंदिर उद्ध्वस्त केलं तर डायरेक्ट आपण श्रद्धेला हात घालू शकतो, लोकांवरती दहशत पसरवू शकतो. ही त्यामागची धारणा असू शकते का? म्हणजे तो ज्या प्रकारचा जो राजसत्तेचा व्यवहार असतो त्या दृष्टीनं ते केलेलं होतं. कुठल्या तरी धर्माला धडा शिकवायचा अशा अर्थाने त्या गोष्टी झालेल्या नाहीत. बरोबर. म्हणूनच मुस्लिम माणूस मशिदीवरती हल्ला करतोय, हिंदू राजा सुद्धा मंदिरांवरती हल्ले करतोय. आणि आता अगदी म्हणजे आपण महाराष्ट्रात आहोत म्हटल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांचं उदाहरण तर हे नेहमी येतच. अलीकडं आपण आता कुठल्या कुठल्या कबरी खोदून काढतो आहोत. पण छत्रपती शिवराय जे आहेत यांच्या सैन्यामध्ये अनेक मुस्लिम होते. म्हणजे आग्र्यावरनं त्यांची जी सुटका आहे त्यावेळेस मदारी मेहतर सारखा किंवा इब्राहिम खान सारखा त्यांचा अतिशय विश्वासू सहकारी असेल किंवा मौलानी हैदर अली असेल की जो गुप्तहेर होता. म्हणजे छत्रपती शिवरायांच्या राज्यामध्ये सुद्धा अशा प्रकारचे अनेक मुस्लिम होते. त्या राज्याला आता हिंदवी राज्य, ते हिंदूंचे राजे अशा प्रकारची प्रतिमा तयार करायची. आणि जे छत्रपती शिवराय सर्व धर्मांचे होते, 18 पगड जातींचे होते, त्यांना केवळ हिंदूंचे अशा प्रकारे त्यांचं चित्र रंगवायचं. आणि मग हिंदू विरुद्ध मुस्लिम, मग अफजल खान, मग औरंगजेब आणि मग सगळेजण त्याच्यामध्येच नाचायला लागतात, त्याच्याविषयीच बोलायला लागतात. विंदा करंदीकरांची एक फार छान कविता आहे, इतिहासाचे अवजड ओझे
डोईवर घेऊनी ना नाचा, इतिहासाचे अवजड ओझे डोईवर घेऊनी ना नाचा, पदस्थल करूनी त्याचे वरती चढून भविष्य वाचा. वा. आणि आपला विषय तोच आहे, वरती चढून भविष्य वाचायचं. पुढे पुढे काय. त्याच्यामुळे आपल्याला इतिहासामध्ये किती जायचं आणि त्याचे नेमके ऑथेंटिक सोर्स काय. शिवाजी कोण होता हे कॉम्रेड पानसरेंचं अतिशय प्रसिद्ध पुस्तक आहे. आणि त्यात त्यांनी शिवाजी महाराजांचं धोरण काय, त्यांचा विचार काय, हे सगळं समजावून सांगितलेलं आहे. पण ते शिवाजी कोण होता म्हणजे शिवाजी महाराजांना एकेरी संबोधलं याच्यावरनं सगळा मोठा गजब निर्माण केला. पण इतिहासाची जी एक नजर आहे की नेमकं त्यांचा विचार काय, हे पानसरेंनी अतिशय छोट्या पुस्तकी सांगितलंय. बरोबर. त्यामुळे आपल्याला इतिहासामध्ये, आपल्या परंपरेमध्ये अशा अनेक जागा दिसतात की जिथे हिंदू, मुस्लिम, शीख ह्या सगळ्यांमध्ये एक एकोप आपल्याला दिसतो. आणि त्यांच्यामध्ये ज्याला आपण म्हणतो गंगा जमनी तहजीब, किंवा जसं आकाशात पाहतो आपण इंद्रधनुष्य आपल्याला दिसतं, अशा विविध रंगांनी सजलेला अशी आपली परंपरा आहे. बरोबर. पण त्या परंपरेला जर तुम्ही एकाच रंगात रंगवायला लागलात तर तुम्ही इतिहासाकडे पाहता पाहता तुम्ही स्वतःच खड्ड्यात जाण्याची शक्यता असते. म्हणजे जिथून आपण सुरुवात केली की मागं इतकं पाहता राहिलं की समोर खड्डा आहे, तुम्हाला दिसलंच नाही. ते कशा करता पाहायचंय, कारण गतकाळात केलेल्या चुका तुम्हाला कळतील आणि पुढे कसं जायचं ते लक्षात येईल. आता प्रॉब्लेम असा आहे की मग इतिहासात पुन्हा पुन्हा का जातात लोक. तर एक आपल्यामध्ये जो एक सामूहिक न्यूनगंड असतो, त्या सामूहिक न्यूनगंडाचा परिपोष होण्याकरता पुन्हा पुन्हा सांगायला लागतं आम्ही ग्रेट होतो, आम्ही यांच्यावरती हल्ले केले. तर ही परंपरा पुन्हा पुन्हा अधोरेखित करत राहणं, त्यामध्ये अनेकदा चुकीचा इतिहास सांगितला जातो. बरोबर. उगीच अतिशयोक्त, अतिरंजित अशा प्रकारचा इतिहास सांगितला जातो. स्वतःच्या मनाचं तुष्टीकरण. अगदी अगदी म्हणजे दिल बहलाने केले खायला अच्छा आहे. तर तशा प्रकारच्या गोष्टी केल्या जातात आणि त्याच्यातनं भूतकाळातली मडी उकरून वर्तमानामध्ये एक झगडा, एक भांडण हे तयार केलं जातं. त्याच्यावरनं लोक एकमेकांच्या अंगावर धावून जातात. तुम्हाला कल्पना आहे की औरंगजेबाचं काहीतरी स्टेटस ठेवलं की नाही माहित नाही, त्याच्यावरनं दंगल पेटते. बरोबर. आणि शाळेतल्या मुलाची हत्या होते. अशा प्रकारच्या गोष्टी आपण पाहतोय की मॉब लिंचिंग हा शब्दप्रयोग सार्वजनिक शब्दकोशामध्ये आला. म्हणजे मला आठवतं 5-1 वर्षांपूर्वी मला एका लहानग्यानं प्रश्न विचारला, हे मॉब लिंचिंग म्हणजे काय असतं दादा. म्हटलं एका लहान मुलाच्या भावविश्वामध्ये हा शब्द आला जो आमच्या शब्दकोशात कधीच नव्हता. तर आता तुम्ही काय खाताय, तुम्ही काय पिताय, तुम्ही तुमच्या वैयक्तिक अवकाशामध्ये काय काय करताय याच्यावरती नियंत्रण आहे. बरोबर. तुम्ही शाकाहारी आहात की मांसाहारी आहात, तुम्ही कोणते कपडे परिधान करताय, तुम्ही कुठं जाताय, काय बोलताय, कोणती भाषा बोलताय, हे पण एक या सगळ्या गोष्टींवरती, आणि ह्या सगळ्या गोष्टी थेटपणे धर्माशी संबंधित आहेत. म्हणजे धर्मविशिष्ट अशा प्रकारच्या काही श्रद्धा आहेत, त्याच्यानुसारचे काही पेहराव आहेत, हे सगळं पहिल्यापासूनच आहे आपल्याकडे. हो. पण आता एक प्रकारे तुम्ही कसं वागलं पाहिजे याची एक आचारसंहिता हे तुम्हाला लिहून दिलेली आहे. बरोबर. आणि त्याच्यानुसारच तुम्ही वागलं पाहिजे असा एक दंडक आहे. दंडक. हे अप्रत्यक्षपणे सगळं सुरू आहे. बरोबर. आणि त्याच्यामध्ये लोकांचा जीव जात आहे. त्यामुळे तुम्ही असं म्हणताय की या परीक्षेत आपण नापास होतो आहोत. अगदी अगदी. मग आता माझा पुढचा प्रश्न असा आहे की म्हणजे कुठलाच धर्म मी पाळणार नाही किंवा मला नाहीये, नको, कुठल्याच धर्माचं अधिष्ठान मला नको, असं काही होऊ शकेल का? माझं असं म्हणणं आहे की धर्माचं अधिष्ठान नको असं आपण का म्हणावं. मला आवडतो हिंदू धर्म, मला आवडतो मुस्लिम धर्म. प्रत्येकाला जो कुठला धर्म आवडतो त्याचं त्यानं पालन करावं. धर्म नाकारलाच पाहिजे अशी सक्ती करण्याचं काहीच कारण. म्हणजे आपापल्या धर्मानुसार तुम्हाला वागण्याचं स्वातंत्र्य आहे, ही तर आपलं सौंदर्य आहे असं मला वाटतं. बरोबर. म्हणजे सगळ्यांना असं सक्ती नाही केली कारण तुम्ही तुमचे धर्म सोडून द्या. अशी सक्ती केली असती तर ते खूप अनैसर्गिक झालं असतं. बरोबर. आणि आपण जर आपल्या सगळ्या परंपरेत पाहिलं तर ही मगाशी जे म्हटलो की बहुमुखी, बहुपदरी अशी आपली संस्कृती आहे. म्हणजे ही केवळ मी प्राचीन गोष्ट सांगते असं नव्हे. बरोबर. भारताचं संविधान जेव्हा तयार होत होतं तेव्हा आपल्यासमोर एक प्रश्न असा होता की या नव्या देशाची राजमुद्रा काय असेल. बरोबर. म्हणजे एका बाजूला आपल्या संविधान सभेला कुठल्याही प्रकारची वसाहतवादाची निशाणी असेल अशी राजमुद्रा नको होती, कारण ती साम्राज्यवादाची खूणच होती. तेव्हा ब्रिटिशांचं काही नको. पण मग भारतीय म्हणजे नेमकं काय असा प्रश्न निर्माण झाला. त्यावेळेस एक एक समिती नेमली गेली जी ध्वज ठरवणार होती, राजमुद्रा ठरवणार होती. आणि त्यांनी अनेक कला प्रशाळांना
म्हणजे आर्ट स्कूल्सला वगैरे त्यांनी पत्र पाठवले की आपली राजमुद्रा काय असावी, आपला झेंडा काय असावा. अनेक उत्तरं आली, अनेक कल्पना आल्या समोर, पण आपल्या संविधान सभेला काही ते पसंत पडेना, त्या कमिटीला विशेषतः ते काही पसंत पडेना. तेव्हा पंडित नेहरू असं म्हणाले, बद्रुद्दीन तय्यबजी म्हणून आपले एक सदस्य होते, त्यांना म्हणाले, बद्र म्हणजे तुमची ॲस्थेटिक तुमच्याकडे एक दृष्टी आहे, कलात्मक दृष्टी आहे, तुम्ही जरा विचार करा आणि काहीतरी छान आपली राजमुद्रा असावी असं मला वाटतं. बद्रुद्दीन तय्यबजी यांच्या पत्नी सुरैया तय्यबजी यांनी आपली राजमुद्रा शोधली. ओके. आणि ही जी राजमुद्रा जी आहे, जे आपण ते सिंह पाहतो, ते आहे अशोकाच्या सारनाथच्या स्तंभावर. तो सारनाथचा स्तंभ कसा सापडला आपल्याला? तर फ्रेडरिक ऑस्कर ऑर्टेल नावाच्या एका ब्रिटिश माणसानं 1905 साली केलेल्या उत्खननामध्ये आपल्याला तो स्तंभ सापडला. ओके. आणि त्या स्तंभावरती म्हणजे जी आपली राजमुद्रा आपण निवडली त्याच्यावरती खाली लिहिलेलं आहे सत्यमेव जयते. बरोबर. ते घेतले मुंडकोपनिषद निषेधामधून. मुंडकोपनिषद जे आहे त्याच्यातलं सत्यमेव जयते घेतलं. ओके. म्हणजे गंमत पहा, राजमुद्रा ठरवली एका मुस्लिम बाईनं, त्याच्यात इतिहास आहे बौद्ध धर्माचा. हो. ते उत्खनन केलं का ब्रिटिश म्हणजे ख्रिश्चन माणसानं, त्याच्यावरचं ब्रीदवाक्य ते खरं तर पंतप्रधानांना कोणी सांगितलं पाहिजे, ते सत्यमेव जयते असं आपलं ब्रीदवाक्य आहे. म्हणजे हे काही कोणी ठरवून केलेली गोष्ट नाहीये. बरोबर. या परंपरेमध्येच, या प्रक्रियेमध्येच बहुसांस्कृतिकता आहे, बहुधार्मिकता आहे. आणि ही बहुधार्मिकतेची खूण अभिमानाने मिरवावी असा आपला देश आहे. बरोबर. पण आज गंमत अशी झाली आहे की याचा अभिमान बाळगण्याच्या ऐवजी ही विविधता जणू काहीतरी अडचण आहे, धर्म हीच काहीतरी अडचण आहे, अशा प्रकारची मांडणी होते. म्हणून मी म्हणतोय की आपण या परीक्षेमध्ये नापास होत आहे. ओके. पण आता माझ्या प्रश्नाचा रोख असा आहे की मला म्हणायचंय की मी कुठलाच धर्म किंवा कुठलाच देव मानत नाही. अशा पद्धतीच्या संकल्पना जगामध्ये आहेत आणि त्या दृष्टीनं मी कुठलाच धर्म न पाळणारा माणूस असेल तर काहीच हरकत नाही ना. म्हणजे आपल्याला माहिती आहे की पण शहीद भगतसिंगाचं पुस्तक आहे मी नास्तिक काय. बरोबर. आणि अनेक जण जे आज भगतसिंगाचा उद्घोष करत असतात त्यांना हे पुस्तक माहिती नसतं. म्हणजे खरं तर छोटी पुस्तिक आहे, निबंध येतो त्यांचा. आणि त्या विचारापर्यंत ते कसे आले ती प्रक्रिया सगळी त्या निबंधामध्ये येते. त्यामुळे आपल्याला कुठलाच धर्म महत्वाचा वाटत नाही किंवा कुठला धर्म अनुसरावा वाटत नाही असं असेल तरी काही हरकतच नाहीये. पण संविधानाने हे आपल्याला स्वातंत्र्य दिलेलं आहे. ते तशी पण आपल्या संविधानामध्ये तरतूद आहे. मी मगाशी म्हटलं त्याप्रमाणे सदसद विवेकाचं स्वातंत्र्य. ओके. मग तुम्हाला जर वाटलं की अमुक धर्म स्वीकारावा किंवा कुठलाच धर्म स्वीकारायचा नाही, हे सगळं तुमच्याच हातामध्ये आहे. तुम्ही आस्तिक असा, नास्तिक असा, तुम्ही हिंदू असा, मुस्लिम असा, तुम्ही कुणीही असा, तुम्हाला तुमच्या श्रद्धेनुसार वागण्याचं स्वातंत्र्य भारतीय संविधानानं मान्य केलेलं आहे. आणि त्याच्यामुळे आपल्याला असं दिसतं की आता काही नास्तिक मेळावे सुद्धा होतात. ते म्हणतात की हो आम्ही नास्तिक आहोत, की ते लोक म्हणतात की आम्ही कुठला देव मानत नाही, कुठला धर्म मानत नाही, आमच्यासाठी सगळे धर्म समान आहेत. आणि त्याच्यामुळे आम्हाला असं वाटत नाही की कुठली तरी एक पारलौकिक शक्ती आहे आणि ती काहीतरी जगाचं नियंत्रण करते. तर अशा प्रकारचं नास्तिक असण्याचं स्वातंत्र्य सुद्धा आहे. पण धर्मनिरपेक्ष असण्याकरता नास्तिक असलंच पाहिजे अशी काही पूर्वअट नाही. बरोबर. मी आस्तिक असू शकतो आणि मी धर्मनिरपेक्ष असू शकतो, याच्यामध्ये काहीही प्रॉब्लेम नाही. चला, म्हणजे आज सगळ्यात महत्वाचा हा मुद्दा आपण लक्षात घेऊया की धर्मनिरपेक्षता आणि नास्तिकता यांचा एकमेकांशी काहीही संबंध नाही. ते विरुद्धार्थी शब्द नाहीत. ते एकमेकांच्या सोबत चालणारे शब्द आहेत. ही चर्चा अशीच अजून इंटरेस्टिंग होत जाणार आहे. शेवटपर्यंत एपिसोड बघत राहा. तर आता मला पुढचा प्रश्न असा विचारायचा आहे की मी जन्माला येतो त्यावेळेला मी कुठल्या तरी एका धर्माची स्वीकारणा असलेल्या माणसाच्या पोटी जन्माला येतो, तर मग त्याचा धर्म मला चिकटलेला असतो किंवा मला असं गृहीत धरलं जातं की तुला हा धर्म हा तुझा आहे. मी नंतर काही काळाने त्या धर्मातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करतो, तर मी एका जातीत अडकतो. तर हा जो बोलताय त्याचं काय? म्हणजे भारतातली जातव्यवस्था हे तर मोठं त्रांगड आहे. बाबासाहेब आंबेडकरांचं ॲनिहिलेशन ऑफ कास्ट नावाचं फार प्रसिद्ध पुस्तक आहे. खरं म्हणजे हे पुस्तक जे आहे ते एक भाषण आहे बाबासाहेबांचं. ओके. जातपात तोडक मंडळ नावाच्या एका मंडळानं बाबासाहेबांना भाषणाकरता बोलवलं होतं लाहोरमध्ये. आणि त्या आयोजकांनी बाबासाहेबांना स्क्रिप्ट मागितलं, तुम्ही भाषणात काय बोलणार आहात. आजकाल लोकांना भीती असते ना, भाषणात तुम्ही काय बोला नंतर मग परत त्याची तोडफोड होईल की काय, अशी भीती असल्यामुळे बाबासाहेबांनी ते भाषण पाठवलं.
आणि ते भाषण जेव्हा त्यांनी वाचलं तेव्हा त्यांनी बाबासाहेबांचं व्याख्यान रद्द केलं. तर त्या निमित्तानं त्यांनी जी स्क्रिप्ट लिहिलं, भाषणाचा जो खरडा लिहिला, ते म्हणजे ऍक्च्युली हे पुस्तक ॲनिहिलेशन ऑफ कास्ट. या पुस्तकामध्ये जात व्यवस्था कशी नष्ट करायची, जात व्यवस्थेचं मूळ काय, अशा अनेक मुद्द्यांचा उहापोह बाबासाहेबांनी केलेला आहे. आणि त्यात ते असं म्हणतात की जात व्यवस्था म्हणजे कास्ट इज अँटी नॅशनल. कोण अँटी नॅशनल आहे? जात व्यवस्था अँटी नॅशनल आहे, राष्ट्रद्रोही आहे. आणि ती केवळ श्रमाचं विभाजन नाहीये, तर ते श्रमिकांचं पण विभाजन आहे. आणि ते सांगताना त्यांनी छान उदाहरण दिले. ते म्हणतात की इट्स लाईक अ 4 स्टोरी बिल्डिंग. एक 4 मजली इमारत आहे. सगळ्यात वरच्या मजल्यावरती ब्राह्मण, मग क्षत्रिय, मग वैश्य आणि शूद्र. प्रॉब्लेम काय बिल्डिंगचा? या बिल्डिंगला लिफ्टच नाही. ऊंची है बिल्डिंग, लिफ्ट तरी बंद है, कैसे मैं आऊ? खालच्या मजल्यावरचा माणूस वरती जाऊ शकत नाही, वरच्या मजल्यावरचा माणूस खाली येऊ शकत नाही. ही जी व्यवस्था आहे, म्हणजे जे तुम्हाला व्यवसाय दिले, जे तुम्हाला सांगितलं ते जर तुम्हाला करायचं आहे, तर त्याच्या पुढे जाऊन तसं म्हणतात, दिस इज नॉट डिव्हिजन ऑफ लेबर. ही श्रमाची विभागणी नाही, हे श्रमिकांची पण विभागणी आहे. म्हणजे उद्या जर तुम्ही असं म्हणालात की प्रत्येक शो जो आहे तो मीच करणार, बरोबर, कारण माझे वडील करायचे, माझे पणजोबा करायचे आणि माझी मुलं पण तेच करतील, तर लोक म्हणतील ना, प्रोडक्शन वाले तरी म्हणतील ना, हे काय चाललंय म्हणून. बरोबर बरोबर, सराफांचं नक्की काय चाललंय. तर त्याच्यामुळे हा जो काही जात व्यवस्थेमधली बंदिस्तता जी आहे ती बाबासाहेब सांगतात. जात, वर्ग आणि लिंग या तिन्हीनं तयार झालेलं जे त्रांगडं आहे ते उलगडून सांगतात. आणि त्यात त्यांची फार 2 महत्वाची विधानं आहेत. असं म्हणतात की सर्व स्त्रिया दलित आहेत आणि स्त्री हे जातसंस्थेचं प्रवेशद्वार आहे. तर धर्मसंस्था, पितृसत्ता टिकवण्याकरता स्त्रीचा कसा वापर केला जातो हे सुद्धा बाबासाहेबांनी समजावून सांगितलेलं आहे. आता आपल्याकडची गंमत अशी आहे की धर्माची ओळख तयार करण्याकरता किंबहुना अस्मिता तयार करण्याकरता तुम्हाला सांगितलं तुमची जाती विसरा, धर्म म्हणून आपण एक आहोत. बरोबर, म्हणजे 18 पगड जाती सोडून द्या, मी हिंदू आहे. मला ह्याच मुद्द्याकडे यायचंय की मी जातीतून बाहेर पडलो की मी धर्मात अडकतो आणि मी धर्मातून बाहेर पडलो की जातीत अडकतो. म्हणजे मला असं म्हणतो की ठीक आहे, तू हे नसेल तर हरकत नाही, पण शेवटी लक्षात ठेव जात महत्वाची आहे. आणि मी जातीतून बाहेर पडलो, नाही, पण शेवटी तू हिंदू आहेस. तर हे जे आहे किंवा मुस्लिम आहे, जे काय हे सगळं जे आहे तो ह्या सगळा जो गुंता आहे त्याबद्दलच मला बोलायचं आहे. तर आपल्याकडे एका माणसाला अनेक अस्मिता आहेत. म्हणजे मी पुरुष आहे, मी हिंदू आहे, मी अमुक जातीचा आहे, मी अमुक भागातून आलोय, मी काय पश्चिम महाराष्ट्रातून आलो, मराठवाड्यातून आलो, अशा सगळ्या अस्मिता आहेत. बरोबर. आणि राजकारणासाठी किंवा ज्याला म्हणतात वोट बँक पॉलिटिक्ससाठी जाणीवपूर्वक त्यातल्या काही अस्मितांना कुरवाळलं जातं. ओके. आणि पुन्हा पुन्हा त्या अस्मिता ह्या अधोरेखित केल्या जातात. आपण पाहतोय महाराष्ट्रामध्ये गेल्या काही वर्षांमध्ये मराठा विरुद्ध ओबीसी, आता बीड मधलं सगळं प्रकरण आपण पाहिलं तर मराठा विरुद्ध वंजारी, म्हणजे ते इतकं वैर वाढलेलं आहे की वंजारी जातीच्या दुकानदाराकडनं मराठा लोक विकत काही घेत नाही. बापरे. आणि त्याच्या उलट सुद्धा अशाच प्रकारे इतकं वैमनस्य, इतकी जातीयता ही वाढत चाललेली आहे आता. म्हणजे मराठा विरुद्ध ओबीसी, दलित विरुद्ध मराठा, मराठा विरुद्ध ब्राह्मण, अशा अनेक प्रकारच्या जातीय लढती आता सुरू झालेल्या आहेत. आणि ही फार दुर्दैवाची गोष्ट आहे की जसं तुम्ही म्हणालात की एका बाजूला धर्म महत्वाचा आणि त्याच्यासाठी काय करायचं तर एक दुसरा शत्रू असलेला धर्म उभा करायचा. म्हणजे तो शत्रू जो आहे त्या शत्रूच्या नावानं तरी याच्यामध्ये एकीतार होईल. बरोबर. आपल्याला ती फार प्रसिद्ध गोष्ट माहिती आहे की पानिपतच्या लढाईची, की अब्दाली होता आणि अब्दाली म्हटलं की अरे इथं इतके का आग इतक्या वेगळ्या ठिकाणाहून काय येते. त्याच्या सहकार्याने सांगितलं की साहेब त्यांचा प्रत्येकाचा स्वयंपाक वेगवेगळा होतोय, या जातीचे लोक त्या जातीचं खात नाहीत. तर म्हटलं आपण युद्ध जिंकलो. बाप आहे, ज्यांच्यामध्ये ऑलरेडी एवढे फूट आहे, हो, ज्यांच्यामध्ये एवढ्या वेगळ्या प्रकारचं स्तरीकरण आहे, तिथे आपल्याला जिंकणं सोपंच आहे. त्यामुळे फोडाने राज्य करा अशा प्रकारची नीती ब्रिटिशांना सुद्धा वापरता आली. त्याचं कारण ऑलरेडी या समाजामध्ये फटी होत्या आणि त्या अधिक रुंदावत नेणं ही प्रक्रिया ब्रिटिशांनी केली. आज पुन्हा सत्ताधारी त्याच प्रकारच्या धोरणांचा अवलंब करतायत असं आपल्याला दिसतं. पण मग आपला झालाय अभिमन्यू, आपण या चक्रव्यूहात अडकलोय.
पण मग आता हे चक्रव्यूह भेदता कसं आहे? जेव्हा मला असं वाटतं की अगदी शाळकरी मुलापासून प्रत्येकाला हे लक्षात येईल की अरे ह्या सगळ्या ज्या आहेत ना ह्या तकलादू ओळखी आहेत आपल्या. ह्या ओळखींना काही अर्थच नाही. ओके. शेवटी आपण माणूस आहोत. म्हणजे जे बहिणाबाई म्हणतात की माणसा माणसा कधी होशील माणूस. अरे माणसा माणसात म्हटलंय होशील माणूस म्हणजे तर माणूस असणं म्हणजे तुमच्या भोवती सगळी जी पुट आहेत नाही सगळी जमा झालेली जात धर्म लिंगाचे सगळे की मी अमुक आहे, मी पुरुष आहे, मी हिंदू आहे, मी अमुक आहे. हे सगळे जेव्हा गळून पडतील तेव्हा तुम्ही फक्त निखळ माणूस व्हा. आपल्याला माहिती आहे कबीराविषयी हा खूप मोठा डिबेट आहे की तो हिंदू आहे का मुस्लिम आहे. बरोबर. आणि फमशहा शहाजिंदेंची कविता आहे तर कवितेचं शेवट आहे कबीरा नुसतं माणूस असणं बरं नसतं रे. मला त्या कवितेची नेहमी आठवण होते की शाळकरी मुलाला जेव्हा हे कळेल ना की या ओळखीमध्ये काही हे नाही तुझं आणि माझं रक्त सारखं आहे सगळ्यांचं रक्त सारखं आहे सगळी माणसंच आहेत. हे सगळे भेद हे तयार केलेले आहेत मानवनिर्मित आहेत. खरं तर असं झालंय की आपल्याला आपण प्रेक्षकांकडून पण काही प्रश्न मागतो तर त्या प्रश्नामध्ये एक प्रश्न असा आलेला आहे की माझ्या मुलाला मी हे सगळं कसं शिकवू. पण खरं सांगायचं तर त्याच्याकरता आवर्जून काहीतरी लेक्चर दिलं पाहिजे त्याला काहीतरी शिकवलं पाहिजे असं नाही. तुमच्या दररोजच्या जगण्यामध्ये जेव्हा अशा प्रकारची बहुसांस्कृतिकता असते आणि जेव्हा लहान मुलाला असं कळतं की अरे आपले आई वडील अशा प्रकारचा कुठलाही भेदभाव करत नाहीत तेव्हा ते आपोआपच शिकतं. आपल्याला असं वाटतं की आपण शिकवतोय. शिकवणं ही प्रक्रिया खूप कृत्रिम आहे. मी नेहमी असं म्हणतो टीचिंग इज आर्टिफिशियल लर्निंग इज नॅचरल अँड लर्निंग इज अ टू वे प्रोसेस. मी शिकत असतो आणि विद्यार्थीही शिकत असतो. बरोबर. आणि ती प्रक्रिया अधिक नैसर्गिक आहे. त्यामुळे आपल्या दररोजच्या जगण्यामध्ये अशा प्रकारच्या गोष्टी घडतात का. नाही. हे मला आठवतं की रिचर्ड ॲटनबरोचा जो गांधी सिनेमा आहे म्हणजे तो सिनेमा येण्यापूर्वी सुद्धा जगाला गांधी माहीत होते. त्या सिनेमामध्ये एक प्रसंग आहे की एक हिंदू माणूस येतो दंगल झालेली आहे आणि तो म्हणतो बापूजी मी एका मुसलमानाला ठार केला. तो रडतो अक्षरशः आपण तो प्रसंग पाहतो आणि तो प्रसंग म्हणजे खराखुरा घडलेला आहे. तर मी आता काय प्रायश्चित्त घेऊ. मला मरावंसं वाटतंय. आता मला जागा स्वर्गात मिळेल का नरकात मिळेल. आणि बापू म्हणतात तुला जागा स्वर्गात मिळेल का नरकात मिळेल हे मी नाही ठरवू शकत पण तू प्रायश्चित्त काय घ्यायचं हे मी तुला सांगू शकतो. तू एका मुस्लिम मुलाला दत्तक घे आणि ते स्वतःचं मूल आहे अशा प्रकारे त्याला वाढव. जर तू ते करू शकलास तर तेच तुझं प्रायश्चित्त असेल. बरोबर. हे सांगणारा माणूस हा देशाचा राष्ट्रपिता होता आणि त्यांच्या प्रेरणेमधनं हा देश घडला. म्हणजे मी आवर्जून तुम्हाला सांगतो आपले राजकीय विश्लेषक आणि स्वराज अभियानचे संस्थापक योगेंद्र यादव यांच्याविषयी सतत असं पसरवलं जातं की यांचं खरं नाव सलीम आहे. त्यांनी त्याची स्टोरी अनेकदा सांगितली खरं म्हणजे. बरोबर. की त्यांच्या आजोबांना मुस्लिमांनी ठार केलं दंगलीमध्ये आणि हे त्यांच्या वडिलांनी पाहिलं. मुस्लिमांनी आजोबांना मारलं यांच्या हे यादवांच्या वडिलांनी पाहिलं पण मुस्लिमांविषयीचा द्वेष नको म्हणून त्यांनी आपल्या मुलाचं नाव सलीम ठेवलं. पुढे नंतर शाळेमध्ये किंवा ऑफिसर हे करताना ते योगेंद्र केलं गेलं. पण गांधींची ही प्रेरणा घेऊन त्यांचा हा विचार घेऊन लोक प्रत्यक्ष आयुष्यात जगले. ज्यांनी समोर हिंसा पाहिली रक्त पाहिलं त्या सगळ्याच्या विरोधामध्ये गांधी बाबा उभा राहिला. माउंट बॅटन उगाच नाही म्हटला की वन मॅन आर्मी. हे इथलं कुणी नाही लिहिलेलं ब्रिटिश माणसानं लिहिलं. त्यामुळे आपल्या प्रत्येकामध्ये ते क्षमता आहे वन मॅन आर्मी बनण्याची. जर पालकांनी हे ठरवलं की तुम्ही कसं वागताय. आपण सिनेमे पाहतो मला सांगा आपण म्हणजे मुलांना काय आवडतं आणि आपल्या सगळ्यांनाच कळलं म्हणजे काय आवडतं मुलांना कशाला म्हणायचं. बॉलिवूड आपण सिनेमा पाहतो क्रिकेट पाहतो ह्याच्यामध्ये तुम्हाला काही भेदभाव दिसतो अशा प्रकारचा. बरोबर नाही दिसत. म्हणजे ज्या 3 खानांनी बॉलिवूड गाजवलं ते खान आहेत याची जाणीव मला आतापर्यंत नव्हती बरं का. बरोबर. हे मला अलीकडेच कळलं. म्हणजे मला शाहरुख आवडायचा आमिर खानचे काही सिनेमे आवडायचे त्याचा त्यांच्याविषयी माझी काही मतं होती पण हे तिघे खान आहेत हे कधी माझ्या डोक्यात नव्हतं. पण अलीकडं तुम्हाला लक्षात येईल जाणीवपूर्वक हे 3 खान विरुद्ध अक्षय कुमार असं काहीतरी चित्र निर्माण केलेलं आपल्याला दिसतं. ही इतकी इंटरेस्टिंग सेक्युलर अशा प्रकारची इंडस्ट्री आहे. नेहरूंचं प्रसिद्ध पुस्तक आहे डिस्कव्हरी ऑफ इंडिया. या पुस्तकावरती भारत एक खोज नावाची मालिका
केली गेली. आणि या मालिकेमध्ये छत्रपती शिवरायांची भूमिका कोणी केली? नसरुद्दीन शहाने. बाळासाहेब ठाकरेंची भूमिका आता ठाकरे सिनेमामध्ये कोणी केली? नवाजुद्दीन सिद्दीकीने. कुणाला काय अडचण वाटली का? दिलीप कुमार. याचं मूळ नाव काय? मुद्दा असा की आपल्या इंडस्ट्रीमध्ये अशा प्रकारची अनेक माणसं होती आहेत. बरोबर. त्यांचा धर्म कोणता, ते ऍक्टिंग कशी करतात हे महत्वाचं आहे. बरोबर. म्हणजे तुम्ही क्रिकेट पाहता तर इरफान पठाण किंवा आता काय मोहम्मद शमी हा कशी बॉलिंग करतो आणि तो किती विकेट घेतो, म्हणजे त्यानं किती विकेट काढून आपल्याला शेवटी विजय मिळवून दिला मागच्या वर्ल्ड कपमध्ये, हे आपण पाहिलेलं आहे. तो हिंदू आहे का मुस्लिम आहे का ख्रिश्चन आहे हे का महत्वाचं आहे? बरोबर. म्हणजे आपल्या परंपरेमध्ये आपल्याला असं दिसत नाही, आपल्या संविधान निर्मितीच्या प्रक्रियेमध्ये असं आपल्याला दिसत नाही. आपलं जे पॉप्युलर कल्चर आहे, मग ते बॉलिवूड असेल क्रिकेट असेल, याच्यात सुद्धा आपल्याला हे दिसत नाही की लोक धर्माचा विचार करतात आणि त्याच्या आधारे भेदभाव करतात. ते हे जेव्हा तुम्हाला खरोखर दिसायला लागतं तेव्हा मला असं वाटतं की मुलं ते पाहत असतात, ते शिकत असतात. बरोबर. तर त्याच्यामुळे आपण खरोखर कसं वागतो, काय बोलतो आणि काय वागतो याचं निरीक्षण मुलं करत असतात. मला नेहमी असं वाटतं की आपण जर आपलं मित्रवर्तुळ अभ्यासलं, म्हणजे एक खरं एक्सरसाइज आपण सगळ्यांनी करावा. म्हणजे मी आपल्या प्रेक्षकांना पण विनंती करेन आणि पाहावं की आपल्या याच्यामध्ये खरंच वेगळ्या धर्माचे लोक आहेत का? का आपल्याला एकही मुस्लिम, ख्रिश्चन, बौद्ध धर्माचे मित्रमैत्रिणी नाहीच आहेत. त्यातनं आपल्या लक्षात येईल की आपलं जग किती छोटं आहे, आपलं भावविश्व, आपलं विचार विश्व किती छोटं आहे हे आपल्या लक्षात येईल. शेवटी जग काय असतं? जेवढं तुमचं डोकं असतं. त्यामुळे हा विचार जो आहे, हा प्रश्न तुम्ही स्वतःला विचारला, तुमच्या लक्षात येईल की आपण अधिक उदार होण्याची, मनाचे दरवाजे अधिक खुलं करण्याची गरज आहे. ते केलं की मुलं पण शिकतात. मुळात आपण शिकलं पाहिजे ना. आपण शिकवत नसतो काय, हे लक्ष, मी मगाशी जे म्हणतो शिकवत नाही काय. बरोबर. म्हणजे आचार्य यात्रेंच्या एकाशीमध्ये फार सुंदर प्रसंग आहे शिक्षकांच्या अनुषंगाने, की एकदा वर्गावरती एक इन्स्पेक्टर, स्कूल इन्स्पेक्टर, आणि ते प्रश्न विचारायला लागतात. मुलांना काही उत्तरं येत नाहीत. शिक्षक म्हणतात, अहो आडातच नाही तर पोहऱ्यात कसं येणार, एवढे प्रश्न अवघड आहेत, मला सुद्धा उत्तर येत नाहीत. ते म्हटलं तुम्ही आडही नाही आहात, तुम्ही पोहराही नाही आहात, तुम्ही आड आणि पोहऱ्याला जोडणारा दोरखंड आहात. तर तुमची भूमिका ही त्या सुलभकाची आहे, फॅसिलिटेटरची. तर हे लक्षात घेतलं पाहिजे की आपण नेमके आहोत कोण. बरोबर. आणि आपण शिकलं पाहिजे, आपल्यामध्ये बदल केला पाहिजे. काल जे आपण होतो, 2 वर्षांपूर्वी जे आपण होतो आणि आज जे आहोत ते वेगळे आहोत का, हा प्रश्न स्वतःला विचारला पाहिजे. तो विचारता आला तर मग बदल शक्य आहे. बरोबर. आणि शेवटी पुन्हा गांधी म्हणाले तसं, बी द चेंज यू बिलीव्ह इन. क्या बात आहे. आता एक शेवटाकडे येऊया, पण येताना एक महत्वाचा प्रश्न. आपले जे प्रेक्षक आहेत सगळी सामान्य माणसं आहेत, साधी-सुधी माणसं आहेत. ती काही खूप मोठी विचारवंत मंडळी नाहीयेत. मी सुद्धा विचारवंत माणूस नाहीये. मला एक सामान्य नागरिक म्हणून असा प्रश्न पडतो, ह्या धर्मनिरपेक्षता ही माझ्या अंगी बाणवायची असेल किंवा मला ते समजून घ्यायचं असेल किंवा ह्या ज्या सगळ्या गुंत्यांमध्ये मला अडकायचं नाहीये, मला कुठलेही गैरसमज करून घ्यायचे नाहीये, तर मी काय करायला? पहिलं महत्वाची गोष्ट म्हणजे व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीतून बाहेर पडलं पाहिजे. बरं, ओके. व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी ही इतकी भयंकर आहे, म्हणजे मी आवर्जून युनिव्हर्सिटी म्हणतोय की फेक न्यूजची ती फॅक्टरी आहे. मग तुम्हाला आठवत असेल, जेव्हा नोटबंदी झाली तेव्हा केवळ व्हॉट्सअपवरतीच नव्हे, एका मोठ्या न्यूज चॅनलनं असं सांगितलं की 2000च्या नोटेमध्ये चिप आहे. हो. अरे किती चिप. म्हणजे अशा प्रकारची फेक न्यूज जर पसरवली जात असेल आणि त्याच्यावरती लोकांचा विश्वास बसत असेल, तर तुम्हाला सत्य कळणार कसं? कोविड काळामध्ये हेच पसरवलं गेलं की मुस्लिमांनी कोविड पसरवला. ते साफ चुकीचं होतं हे सिद्ध झालं. हे मी नाही, कोर्टानं म्हटलं. म्हणजे हे जे पुन्हा पुन्हा समज निर्माण केले जातात. आणखीन एक फार विधान तुम्हाला माहिती आहे केलं जातं की सगळे मुस्लिम काही दहशतवादी नसतात, पण प्रत्येक दहशतवादी मात्र मुस्लिम असतो. हे विधान तुम्ही ऐकलं असेल. महात्मा गांधींची हत्या कोणी केली? इंदिरा गांधींची हत्या कोणी केली? राजीव गांधींची हत्या कोणी केली? मालेगावमध्ये बॉम्बस्फोट कोणी केले? मी अशी अनेक उदाहरणं, अनेक प्रश्न उपस्थित करू शकतो. बरोबर. हे लोक कोण होते? पण तुम्ही जेव्हा एखाद्या धर्मालाच बदनाम करता, हा धर्म म्हणजेच जणू काहीतरी त्या गोष्टी आहेत असं समजता, तेव्हा तुमची फसगत होणारच आहे. बरोबर. त्यामुळे पहिला त्यातला मार्ग म्हणजे सत्य काय आहे हे पडताळून पाहिलं पाहिजे. तुम्ही म्हटलं की काय करायला पाहिजे, तर अल्ट न्यूज आहे,
बूम फॅक्ट चेक आहे, आणि आता काही आणखीन फॅक्ट चेकिंगच्या वेबसाईट्स आहेत, त्याच्यावर तुम्ही चेक करू शकता बरोबर की तुमच्यापर्यंत आलेली माहिती खरी आहे का खोटी आहे. बरोबर. म्हणजे व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीतून बाहेर पडणे आणि तुम्ही सत्य पडताळून पाहण्याची गरज आहे. ह्या 2 गोष्टी तर तुम्ही अगदीच केल्या पाहिजेत. आणि मग तिसरी ही म्हणता येईल, की बाबा जे सत्य कळले ते इतरांना सांगितलं जातं. अगदी अगदी. बरोबर. आणि जे सत्य खरं म्हणजे साने गुरुजींनी सांगितलं की मग खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे. एवढी एक ओळ पुरेशी होते. शाळेमध्ये आपण प्रार्थना करत मोठे झालो, पण मोठे झालो आणि हे साधं वाक्यच विसरलो ना, की जगाला प्रेम करणं एवढंच तर धर्म. सगळे धर्म हेच सांगतात ना. त्यांची भाषा वेगळी असेल, त्यांचा देव वेगळा असेल, त्यांची मंदिरं, त्यांची प्रार्थना स्थळं वेगळी असतील, त्यांची कर्मकांड वेगळी असतील, पण ते सांगतात एकच गोष्ट ना, की तू मी माणूस आहोत, आपण प्रेम करूया. आपण प्रेम करूया. बरोबर. हे आपण विसरत गेलो आणि द्वेषाची भाषा शिकत चाललो. म्हणजे मला आठवतं 1953 साली पंडित जवाहरलाल नेहरू लंडनमध्ये होते आणि तिथं त्यांनी पत्रकार परिषद घेतली. नेहरू पत्रकार परिषदा घ्यायचे. तिथं त्यांना प्रश्न विचारण्यात आला की ब्रिटिशांनी एवढ्या वर्ष तुमच्यावरती राज्य केलं आणि तरी सुद्धा तुम्ही कॉमनवेल्थ मध्ये सामील होत आहे. तुम्हाला ब्रिटिशांच्या विरोधामध्ये राग नाही का, द्वेष नाही का, विखार नाही का? त्यावरती नेहरूंनी उत्तर दिलं. ते म्हटले त्याला 2 कारणं आहेत. ते म्हटले एक म्हणजे आम्ही भारतीय लोक दीर्घकाळ द्वेष करत नाही, आणि दुसरं म्हणजे हा देश गांधींचा आहे. हा देश गांधींचा याचा अर्थ असा कि हा देश प्रेमाची शिकवण दे. उनका जो फर्ज है वो अहले सियासत जाने, मेरा पैगाम है मोहब्बत जहां तक पहुंचे. त्यामुळे भलेही त्यांचा द्वेषाचा वनवा ते किती पेटवते, बरोबर. पण माझ्या हातामध्ये प्रेम आहे. प्रेम हीच जीवनशैली आहे. बरोबर. द्वेषाला एक्सपायरी डेट असते, प्रेमाला नसते. प्रेमाला म्हणून तर प्रेम अमर आहे. आणि म्हणूनच मला आशा आहे पुढं काय तर धर्मनिरपेक्ष भारत हा असाच टिकणार आहे, तो पुढे जाणार आहे आणि प्रेमाच्या अधिष्ठानावरच तुमची माझी जीवनशैली असणार आहे. हेच भविष्य मला दिसतं. एक आता आपला एक पुढचा सेगमेंट आपण प्रेक्षकांचे म्हणून काही प्रश्न मागवतो. काही लोकांना आम्ही सांगतो की आम्ही ह्या विषयावरती मुलाखत घेणार आहोत, तर त्यांच्याकडून काही प्रश्न येतात. तर अनिरुद्ध म्हणून आहेत राजगडचे, त्यांनी एक फार अवघड प्रश्न विचारलाय परत एकदा आता, की हे सगळं असेल म्हणजे आता मी तो प्रश्न फ्रेम करताना असं म्हणतो की हे सगळं तर खरं आहे, पण शेवटी लव जिहाद तर अस्तित्वात आहे ना. मग लव जिहाद ही अलीकडच्या काळामध्ये हा शब्द खूप वापरला गेला आणि केरला फाईल्स नावाचा सिनेमा आला. या सिनेमामध्ये असं म्हटलं गेलं की 32,000 मुली, बरं का, म्हणजे यू कॅन करेक्ट मी, बरोबर 32,000 मुलींना पळवून नेलं हो आणि त्यांच्यासोबत मुस्लिम मुलांनी विवाह केला. बरोबर आता पहिला प्रश्न असा निर्माण होतो की या 32,000 मुली पळवून नेईपर्यंत देशाचं गृह मंत्रालय काय करत होतं. दुसरा मुद्दा असा की हिंदू धर्मातल्या मुली ह्या मूर्ख आहेत का, त्यांना काहीच कळत नाही का, की त्यांना भुलवून असं नेलं जाऊ शकतं. अखेरीस आपला कल्पना आहे की हे प्रकरण कोर्टामध्ये गेलं आणि कोर्टानं चक्क सांगितलं असं की ही काल्पनिक स्टोरी आहे, सत्य घटनेवरती आधारित नाही, हे तुम्ही तिथं नमूद करा. तुम्हाला आश्चर्य वाटेल, या 32,000 जो आकडा होता त्याच्यापैकी फक्त 3 केसेस या खऱ्या होत्या. त्यामुळे लव जिहाद असं जेव्हा आपण म्हणतो की मुस्लिम मुलं येतात आणि हिंदू मुलींची फसवणूक करतात, हा प्रोपगंडा आहे, हे खोटा आहे साफ. बरोबर यातनं हिंदू स्त्रियांचा, हिंदू मुलींचा तुम्ही अपमान करताय. त्यांना काहीच कळत नाही, त्यांना कुणीही फसवून नेऊ शकतं, असा त्याचा अर्थ आहे. आणि ते हिंदू पुरुष आम्ही तुम्हाला सांगतो असा त्याच्यामध्ये पुरुषी अहंभाव सुद्धा आहे. बरोबर त्यामुळे लव जिहाद हे थोतांड आहे, हे जाणीवपूर्वक पसरवलेलं आहे. सगळ्याच धर्मांमध्ये चांगली माणसं असतात, वाईट माणसं असतात. तशीच ती मुस्लिम धर्मामध्ये आहेत, हिंदू धर्मामध्ये पण आहेत. बरोबर. आणि ह्या अशा जर का 3 केसेस घडलेल्या असतील तर त्या सुद्धा प्रमाण मानूया आपण आणि इथून पुढे आपल्या मुलींना सांगूया की तुमचा जोडीदार ठरवताना विचार करून ठरवा. इतकाच साधा मुद्दा आणि त्याचं स्वातंत्र्य त्यांना देऊया. हे जरी मिळालं तरी खरं तर ही समस्या फार मोठी राहणार नाही. इनफॅक्ट ते व्यक्तीला स्वातंत्र्य आहेच. देऊया म्हणजे पुन्हा आपण असं म्हणतो की आम्ही त्यांना सांगतो आता. बरोबर नाही सॉरी मग मी माफी मागितली पाहिजे तुमची आणि सगळ्या महिलांची आणि मुलींची की असं नाहीये, तुम्हाला ते स्वातंत्र्य आहे, विचार करण्याचा तुम्हाला अधिकार आहे आणि तुम्ही ते करू शकता आणि तुम्ही तो निर्णय घ्या. म्हणजे तुमच्या याच्या बोलण्यावर मला आठवलं की अनेक पुरुष असं म्हणतात की मी माझ्या बायकोला परवानगी देतो की तू जा म्हणजे बिंदास बाहेर फिर. परवानगी देणार मी आहे कोण? पण हे आपल्या मनात कुठेतरी असतं. अर्थात एका दिवसात एका रात्रीत हा सगळे बदल होणार नाही, पण त्याची सुरुवात तरी झाली पाहिजे. त्यामुळे लव जिहाद जे आहे हे पूर्णपणे थोतांड आहे
आणि अशा अनेक केसेसमध्ये हे सिद्ध झालेलं आहे. म्हणजे इनफॅक्ट आणखीन एक केस होती, ज्याच्या केरळमधलीच केस, ज्याच्याविषयी प्रचंड गहजर निर्माण केला गेला, नॅशनल मीडियामध्ये हेडलाईन्स झाल्या. पण त्या मुलीनं स्वतःहून विवेकाने विचार करून आपल्या मुस्लिम पतीची निवड केलेली होती. ती तुम्हाला आवडणार नसेल, पालकांना आवडणार नसेल, दॅट्स फाईन. पण ते त्या एका प्रौढ मुलीनं घेतलेला तो निर्णय आहे. बरोबर. मी असं नेहमी म्हणतो की अरेंज मॅरेज हे एक प्रकारचं चाइल्ड मॅरेज असतं. कारण त्यामध्ये जे पालक आहेत ते निवडतात लग्न कुणाला करायचं, राहायचंय कुणाला, त्या मुलाला किंवा त्या मुलीला. बरोबर. ते निर्णय घेतील ना. तो तुम्हाला मान्य नसेल तरी सुद्धा तुम्ही त्याचा आदर केला पाहिजे. यात शहाणपणा. एक मृणाल म्हणून पुण्याची मुलगी आहे. तिचं असं म्हणणं आहे की माझ्या फ्रेंड सर्कलमध्ये वेगवेगळ्या धर्मांचे मित्रमैत्रिणी आहेत. इतके दिवस सगळं छानच आहे अजूनही, पण तरी सुद्धा कधी कधी मनात शंका येते आणि काहीतरी प्रश्न पडतात. मी काय करावं? प्रश्न खूप महत्वाचा आहे. मृणालचं मित्रवर्तुळ हे खूप चांगलं आहे, त्याच्यामध्ये विविधता आहे, ही आनंदाची गोष्ट आहे. पण तरी सुद्धा शंका का निर्माण होते? तर मीडियामधनं खूप वेळा अशा प्रकारचा प्रोपगंडा तयार केला जातो. म्हणजे मी अनेकदा असं विचारतो की अरे ते म्हणतात की मुस्लिमांना 10 मुलं 12 मुलं. म्हटलं असा एखादा मुस्लिम तुमच्या ओळखीमध्ये आहे का कोणी? नाही नाही म्हणे, ते आम्ही वाचलं होतं, असं झालं होतं. अरे बाबा, हे आहे कुठे असं? परवडणार आहे का हे 10 आणि 12 मुलं असणं? म्हणजे तुम्हाला आता 2021ची जनगणना नाही, त्याच्यामुळे 2011च्या जनगणनेनुसार मुस्लिम जनन दर जो आहे तो आहे 2.7. ओके. आणि हिंदू आहे 2.1. किती फरक आहे? 0.6चा. स्टॅटिस्टिकली तर तो सिग्निफिकंट नाही. तुम्ही जे सांगताय की काहीतरी मी 2.7 म्हणजे जास्त आहे, हे मान्यच आहे. बरोबर. पण तो काहीतरी 10 आणि 12 इतके मुलं त्यांचे आहेत, हे चुकीचं आहे. किंबहुना असंही सांगितलं जातं की येत्या दशकामध्ये मुस्लिमांची संख्या एवढी वाढेल की ते हिंदूंपेक्षा जास्त होतील आणि त्यांचंच राज्य ते निर्माण होईल. 1951 पासूनचा डाटा असं सांगतो की त्यांची लोकसंख्या ही केवळ 5% वाढली 60 वर्षांमध्ये. तर त्याच्यामुळे जर तिच्या मनामध्ये ह्या शंका येत असतील तर त्या शंका काय येत आहेत? तिला प्रत्यक्ष ती माणसं वागताना तशी दिसत आहेत का? तर नाही. पण ही शंका निर्माण केली जाते म्हणजे इतर फॅक्टर्स हे फार महत्वाचे बनतात. बरोबर. मला असं वाटतं की आपण वेगवेगळ्या संस्कृती ह्या ज्याला म्हणता येईल की एम्पथीनं, मनापासून आस्थेनं समजावून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. मग आपल्याला कळतं का हे दिवाळी का करतात, हे रमजान ईद का करतात, यांचं ख्रिस्त म्हणजे ह्याला नाताळा काय असतं, नवरोज काय हे असतं, काय असतं, हे सगळंच कळतं. आपण काय केलं, त्या धर्माविषयी माहितीच करून घ्यायची नाही, संस्कृतींविषयी माहिती करून घ्यायची नाही आणि त्याचा एक बागुलबुवा तयार करायचा. तुमच्या असं लक्षात येईल की असे अनेक शहरं आहेत की जिथं हिंदू आणि मुस्लिम याच्यामध्ये डिमार्केशन आहे की त्यांना घरच मिळत नाहीत. त्यामुळं आता उदाहरणार्थ मी पुण्यातल्या कोथरूड भागात राहतो. माझा एजंट मला सांगतो, जेव्हा मला त्यानं फ्लॅट दाखवला, तर साहेब 24 तास पाणी आहे, लाईट आहे, आसपास काही मशीद नाही. ही काय अम्युनिटी आहे? म्हणजे काय करायचं की त्यांना इथं घरं घेऊ द्यायची नाहीत. मग म्हणायचं बघा ते कसं एकत्र राहतात. अरे पण त्यांना तसं जायला काय लागलं? कारण तुम्ही इथं दिलं नाही म्हणून. बरोबर. त्यामुळे ही सगळी प्रक्रिया, ही सायकल खूप दुष्टचक्र आहे आणि त्याच्यातनं मुस्लिम नावाचा एक शत्रू तयार केला गेलेला आहे. इव्हन मुस्लिमच नव्हे, ख्रिश्चनांविषयी सुद्धा की हे धर्मांतर करायला आलेले लोक आहेत. बरोबर. अशा प्रकारची धारणा तयार केली गेलेली आहे. बरोबर. आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की जो काही मीडियातनं आलेल्या गोष्टी आहेत त्या बाजूला केल्या पाहिजेत, त्या दूर केल्या पाहिजेत. त्यासाठी सत्य काय हे वाचलं पाहिजे, समजावून घेतलं पाहिजे. आणि सुदैवानं आता अनेक रिसोर्सेस आहेत, तुम्ही माहिती चेक करू शकता, पडताळा घेऊ शकता. म्हणजे 80च्या 90च्या दशकामध्ये लोकांना व्हेरीफाय करायला काहीच नव्हतं किंवा संदर्भ शोधायचा असेल तर बिचारांना लायब्ररीमध्ये जायला लागायचं. आज तुमच्या हाताशी एका क्लिकवर तुम्हाला माहिती मिळू शकते. ChatGPT वरती हे सगळं मिळू शकतं. ते सुद्धा बरोबर आहे की नाही हे पण तुम्ही चेक करू शकता. बरोबर. तर एका अर्थानं ज्ञानाचे सगळे दरवाजे खुले झालेले असताना आपण जर अज्ञानीच राहायचं ठरवलं तर त्याला कोण काय करणार. त्यामुळे मला असं वाटतं की आपण एकमेकांच्या विषयी हा जो आदरभाव, मैत्री, ज्याला बुद्ध म्हणतो मेत्ता, ही जर निर्माण केली तर मला असं वाटतं की अशा प्रकारची शंका ही राहणार नाही. सगळ्या जातींमध्ये, सगळ्या धर्मांमध्ये बरी वाईट माणसं असतात हे लक्षात घ्या. पण मला एक माणूस जो भेटला तो अमुक धर्मातला होता आणि तो वाईट वागला, याचा अर्थ तो धर्मच वाईट किंवा ती जातच वाईट, हे सर्वसामान्यीकरण आहे. त्यामुळे म्हटलं की तुमचं डोकं
केवढं आहे, तुमचं भावविश्व केवढं आहे, ते वाढवत नेलं की कळतं की अरे जग फार मोठं आहे आणि जगाचा इतिहास, मानवी इतिहास किती मोठा आहे आणि आपण कशात अडकून बसतो. मग कळतं तो हिंदू बनेगा ना मुसलमान बनेगा, इंसान की औलाद है इंसान बनेगा. त्यामुळे मला असं वाटतं की मृणाल तुमची तर ऑलरेडी इन्सान आहेच आहे, आहे. ती आणखीन चांगली इन्सान होईल अशी मला आशा आहे. क्या बात आहे सर. खूप गोष्टींविषयी बोललो तरी बऱ्याच गोष्टी अजून राहूनच गेल्यात की काय असं वाटत राहते. तेव्हा आपण मी तुम्हाला रिक्वेस्ट करेन की आपण या विषयावरती किंवा यासारख्या दुसऱ्या एखाद्या विषयावरती बोलायला तुम्ही परत एकदा या आणि आम्हाला खूप आवडेल तुमच्याशी अजून गप्पा मारायला. मलाही खूप छान वाटलं. थँक्यू सर. थँक्यू व्हेरी मच. तर पुढे कायचा आजचा एपिसोड तुम्हाला आवडला असेलच, तर तो लाईक करा. तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून सांगा. तुम्हाला आवडला असेल तर तुमच्या मित्रमैत्रिणींना तो शेअर करा आणि पुढे काय हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. शिवाय पुढे काय हे फेसबुक आणि इंस्टाग्राम पेज आहे ते फॉलो करा. म्हणजे पुढे कुठले एपिसोड्स येणार आहेत त्याची माहिती तुम्हाला मिळत राहील. पहा संपूर्ण पॉडकास्ट पुढे काय या आपल्या यूट्यूब चॅनलवर.